आपण आता पुढची महिला कोण आहे त्यासाठी एक ऑडिओ व्हिज्युअल बघूयात. या आहेत नीलम दिवेकर. पण पुणे जिल्हा आज त्यांना ड्रोन दीदी म्हणून ओळखतो. शेतात फवारणी पुरुषच करतात असाच समज आहे, पण नीलमताईंनी हा समज मोडून काढला. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी ताईंनी फवारणी करायचं ठरवलं आणि तेही ड्रोननं. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. आज फवारणीसाठी त्या जिल्हाभर फिरतायत. आत्तापर्यंत 700 एकरहून जास्त क्षेत्रावर त्यांनी फवारणी केली आहे. फवारणीमध्ये कमाई किती असा विचार करत असाल तर 60,000 ते 1 लाखापर्यंत. ग्रामीण भागातल्या महिला काय करू शकतात हे नीलमताईंनी दाखवून दिलंय. आजची स्त्री नवतंत्रज्ञान शिकू शकते आणि त्यातून आपला व्यवसायही उभा करू शकते. म्हणून आज ड्रोन घेऊन फवारणी करणाऱ्या नीलमताई फक्त कौतुकाचा विषय नाही, तर त्यांनी चोखाळलेली वाट अनेक मुक्तांना प्रेरणा देते. म्हणूनच या ड्रोन दीदीला म्हणजेच नीलम दिवेकर यांना आम्ही मुक्ता सन्मान देऊन सन्मानित करत आहोत. तर हा मुक्ता सन्मान स्वीकारण्यासाठी नीलम दिवेकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. नीलम दिवेकर म्हणजेच ड्रोन दीदी अशी ज्यांची ओळख आहे, अशा नीलमताईंना आज आपण मुक्ता सन्मान देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. त्याचसोबत एक सन्मानपत्र सुद्धा आपण नीलम दिवेकर यांना देणार आहोत. त्याचसोबत एक स्पेशल गिफ्ट वाउचर, वामनहरी पेठे ज्वेलर्सकडनं एक विशेष गिफ्ट वाउचर. नीलमताई पुन्हा एकदा अभिनंदन. आणि कसं वाटतं, ड्रोन दीदी म्हणतात, म्हणजे नीलमताईने म्हणत सगळ्याजणी ड्रोन दीदी म्हणतात, तेव्हा कसं वाटतं? मी आज ड्रोन दीदी म्हणून इथं जे आज आले, जी सरकारने ही नमो ड्रोन दीदी योजना काढली, तर मी त्याच्यामध्ये एक ड्रोन पायलट झाले. ह्याच्यामध्ये मला इतका अभिमान आहे. आणि पहिली गोष्ट, मी माझ्या उमेद अभियानाचे मनापासून अभिनंदन करते की मी आज एक उमेद अभियानामधनं ड्रोन दीदीच्या ट्रेनिंगला गेले आणि मी ड्रोन दीदी झाले. तर मी एक सामान्य कुटुंबातील महिला, मी गल्लीतनं पार दिल्लीत गेले, ह्याचा मला फार अभिमान आहे. आम्ही फक्त ड्रोन कशासाठी बघतो माहिती ना, आमच्या शूटिंगमध्ये ड्रोन शॉट्स असतात आणि ते शॉट्स इतके कंटाळवाणे होतात कारण आम्हाला कळतच नसतं शूट काय होतं आहे नेमकं. पण त्याचा हा असा उपयोग होऊ शकतो आणि कुणीतरी 700-800 एकरचं वावर कव्हर करू शकतं. ही माझ्यासाठी खूप खूप मोठी आनंदाची, अभिमानाची बाब आहे. एक तर हे सुचणं आणि ते एका महिलेने करणं, याच्याबद्दल खूप खूप अभिमान, खूप खूप अभिनंदन. आपलं मनापासून अभिनंदन. पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा आणि धन्यवाद.